श्री स्वामी समर्थ. कहाणी गोपद्मांची. ऐका गोपद्मानो, तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी यांची पांची सभा बसलेल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत, तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या. असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला. करारे हंकारा, पिटारे दांडोरा. गावात कोणी वानुषा वाजून असेल त्यांच्या पाठीचा 3 बोटे कंकर काढा, तंबोऱ्याला तार लावा, कीर्तन चालू करा, रंभा नास्त्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा काही वनवासा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिने काही वनवासा केला नाही. नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला. सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 20 पिंपळाची पारी, तळ्याची पाळी व गायीच्या गोट्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिका दशमी संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावे. उद्यापनाची वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा घ्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याच्या फणा द्यावा, चौथ्या वर्षी ऊसांची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वंशाचं उद्यापन करावे. असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागले सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केले. पुढे सभेत कळले, सुभद्रा वानुषाशिवाय आहे असे समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात तो तिने वसा वाचला आहे. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वानवसाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोके करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा तोडल्या, मृदुंगाच्या भेल्या वाटत्या केल्या, तशाच रंभा नास्त्या केल्या. जसा ह्या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो. ही 60 अवतारांची कहाणी. माझा अवतारी सुफळ संपूर्ण. कहाणी गोपद्मांची सुफळ संपूर्ण.